नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या वांग्यापासून झटपट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। हे काटे वांगे आहेत बघा एकदम। आता ह्यांना काय करणार आहे माहिती आहे का, एका वांग्याच्या मी 4 फोडी करून घेणार आहे। तर त्यासाठी मसाला काय काय घेतलाय, 6 मिरच्या घेतलेल्या आहेत पोपटी कलरचे, ते तिखटवाले नाही आहेत बिलकुल। ह्या मी भाजून घेतलेल्या आहेत बरं का, तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत। थोडासा कढीपत्ता घेतलाय, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, थोडासा पुदिना घेतलेला, 1-2 काड्या घेतलेल्या आहेत आणि एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा धने आणि छोटा अर्धा चमचा जिरे, हे पण मी हलकेसे भाजून घेतलेले, जास्त जळून द्यायचे नाही, ते हलके भाजले की बाद झाला। तर हे एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। वांगी बघा मी कापून घेतलेली आहेत, अशी लांबडी घेतलेली आहेत। ह्याचे तुम्ही 4 तुकडे पण करू शकता किंवा 2 तुकडे पण करू शकता। मिक्सरमध्ये बघा मसाला बारीक करून घेतलेला आहे, पेस्ट करायची नाही। जर तुम्हाला हवा असेल ना तर मग थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक केलं तर चालेल, पण ही अशी दरदरीत चांगली लागते। तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं तेल, एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि गॅस आहे मीडियम। ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं फुटलं की जो आपण मिक्सरला मसाला केला आहे ना बारीक, हा टाकून घ्यायचा। मसाला टाकून घेतलेला आहे। आता ह्याला काय करणार, 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे। मिरची तर आपण त्यात भाजूनच टाकली होती, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचे आपल्याला ही वांगे। गॅस करणार आहे एकदम बारीक आणि ह्याला पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे बघा, वर खाली करून घ्यायचं। आता तुम्ही म्हणाल ह्याची देठं काढायला पाहिजे होती, पण देठामध्ये खरंच चव असते। तुम्ही कधी देठं खाता का वांग्याची, जरा मला कमेंट करून सांगा। मस्त लागतात बरं का, शिजल्यानंतर छान लागतात। आता ह्याच्यावर आपल्याला एकदम पॅक झाकण ठेवायचं। गॅस बारीक केलेला बिलकुल मी वाढवलेला नाही आहे। आता मी काय करणार आहे, 15 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे, पण मी एकदा हलवणार आहे, तर तुम्ही पण एकदा हलवा। 15 ते 20 मिनटं झाले आहेत बघा, मी झाकण ठेवलं तर एकदम गॅस आपला बारीक आहे। ते वाफेचं पाणी बघा असं आत पडतं आणि मस्त असं शिजली जातात। आता मी काय केलं तर 2 वेळा हलवलं होतं, एकदा सोडून थोड्या वेळानं। आणि जर तुम्हाला जर असं थोडासा रस्सा पाहिजे असेल ना तर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं मग पाणी टाकायचं, म्हणजे मस्त होतं बघ। किती छान शिजलेलं आहे, ते असे गाळ शिजतात एकदम छान छान। आणि देठं पण हे ना हलके शिजतात, ह्याची चव छान लागते बरं का। कच्चे म्हणजे आरत कच्चे खायला ना छान लागतात। असं झटपट करून बघा, 15 ते 20 मिनटामध्ये मस्त असं होतं। तर हा तवा कसा माझा जास्त जाड असल्यामुळे तर 15 मिनटातच झालेलं आहे। तुम्ही दुसरं कशात केलं तर थोडंसं झाकण फक्त पॅक ठेवा, बिन पाण्याचं केलं तर। पाणी पाहिजे असेल ना थोडासा रस्सा तर थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये, मग मस्त होईल। आणि बनवताना पहिल्या स्टार्टलाच थोडंसं पाणी टाकायचं, नंतर टाकू नका। चवीला इतके छान लागतात ना। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।